श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराजांच्या लीला आगात आहे. त्यापैकी काही लीला आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज हे लहरी होते. ते कधी गावात, कोणत्या पण गावात फिरत राहत होते, कधी रानावनात फिरत राहत होते, कधी ते नदीकाठी दिसत तर कधी मंदिरात असत. एका जागेवर स्वामी सहसा दिसत नसत. एकदा अशीच स्वामींच्या मनात लहर आली की आपण सोलापूरला जावे, आणि झालं. स्वामी तरातरा पायी चालत सोलापूरच्या दिशेने निघाले. दुपारची वेळ होती. डोक्यावर सूर्य तडपत होता. पण अशा उन्हातही स्वामी अनवाणी पायाने सोलापूरकडे निघाले होते. रस्त्याने जाता जाता एक शेत लागले. त्या शेताच्या बांधावर पंढरीनाथ आणि एकनाथ नावाची दोन गुराखी मुले बसलेली होती. स्वामींना बघून वेडा आला, वेडा आला असे त्यांना चिडवू लागले. पंढरीनाथ म्हणाला, बाबा पाणी पिता का? तर एकनाथने विचारले, बाबा भाकरी खाल का? त्या गुराखी मुलांकडे चालत येत श्री स्वामी म्हणाले, माझ्या पायात जोडे नाहीत, थोडा वेळ मला तुमचे जोडे द्या. महाराजांचे ते बोलणे ऐकून पंढरीनाथने तत्काल आपल्या पायातले नवे जोडे काढून स्वामींना दिले. ते जोडे घालून स्वामी तरातरा चालत बघता बघता अदृश्य झाले. ते बघून एकनाथ आपल्या मित्राला म्हणाला, अरे पंढरीनाथ, तू त्या वेडाबाबाचे ऐकून खुशाल तुझे नवे जोडे त्याला देऊन टाकलेस, आणि बघतो आता कुठे ते गायब झाला. तो परत आला नाही तर काय होईल माहिती आहे का? तू त्या वेड्याबाबाला जोडे दिले हे कळल्यावर काका तुझ्यावर खूप रागवतील ना. श्री स्वामीची वाट पाहण्यात आणखी थोडा वेळ निघून गेला, परंतु ते आले नाहीत. ते बघून एकनाथ पंढरीनाथला म्हणाला, अरे तो मंगळवेढाचा वेडा म्हणे भक्ताच्या हाकेला धावून येतो. आता तू हाक मार त्याला आणि म्हणा की माझे जोडे मला परत दे बाबा. बघू या बरं तो खरोखर तुझ्या धाकेला धावून येतो का? एकनाथचे महिने ऐकून पंढरीनाथने स्वामींचा खरोखरच धावा केला. तो काय आश्चर्य, स्वामी खरोखरच त्याच्या समोर क्षणात उभे राहिले आणि म्हणाले, घे रे बाबा तुझे जोडे परत. आता तरी तुझे बाबा रागवणार नाहीत ना. एवढे बोलून जोडे देऊन स्वामी निघून गेले. दोघांना खूप आश्चर्य वाटले. पंढरीनाथने धावा केल्यानंतर स्वामी कसे काय आले आणि एकनाथ बोलला ते स्वामींना कसे कळले, याचा ते दोघे विचार करू लागले. तेवढ्या सोलापूरहून त्यांचे दोन मित्र त्यांना भेटायला शेतात आले व म्हणाले, अरे हे जोडे तुझे आहेत का? आम्ही तर हे जोडे मंगळवेढ्याच्या बाबांच्या पायात बघितले होते. सोलापूरच्या रस्त्यावरून ते जात होते. मित्रांचे ते बोलणे ऐकून दोघांना परत आश्चर्य वाटले की थोड्या वेळापूर्वी स्वामी इथे आले होते, ते सोलापूरला कसे? नक्कीच मंगळवेढ्याचा तो वेडा नसून खरोखरच परमेश्वराचा अवतार असावा. त्या दोघांनी मनोभावे तेथूनच श्री स्वामींना नमस्कार केला आणि मंगळवेढ्याला जाऊन दर्शन घेण्याचा निर्धार केला. श्री स्वामींची फिरस्ती नेहमी चालू असायची. कधी या गावाला तर कधी त्या गावाला ते जात असत. एकदा श्री स्वामी चंबडे नावाच्या गावाला आले. येथे रामदास बाबांचा मठ होता. त्या मठात श्री स्वामी आले. बाबांनी त्यांचे स्वागत केले. त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला. दुपारचे जेवण घेऊन स्वामी मठात झोपी गेले. बराच वेळ झाला तरी श्री स्वामी उठले नाहीत. रामदासजी बाबांना महत्वाच्या कामाने बाहेर जायचे होते, पण स्वामी गाढ झोपलेले असल्याने त्यांना उठवणे बाबांना योग्य वाटले नाही. पण बाहेर जाणेही आवश्यक असल्याने बाबांनी श्री स्वामींना तसेच झोपू दिले आणि मठाला बाहेरून कुलूप लावून चावी आपल्याकडे बरोबर घेऊन ते गावाला निघून गेले. गावातून परत यायला त्यांना सायंकाळ झाली. वाटेत त्यांना काही भक्त भेटले. त्यांनी सांगितले की तुमच्याकडे आलेले श्री स्वामी गावाबाहेरच्या वाळवंटात फिरत होते. रामदास बाबांना हे ते ऐकून अतिशय आश्चर्य वाटले. ते म्हणाले, श्री स्वामी नसतील, दुसरे कुणी असतील. तेव्हा ते भक्त म्हणाले, आम्ही श्री स्वामींना ओळखतो, आम्ही त्यांना नमस्कारही केला. बाबांना ते काही पटेना, कारण श्री स्वामींना ते मठात बंद करून आले होते. सारे जण मग लगबगीने मठात आले.
श्री स्वामी झोपले होते. त्यांनी खोलीचं दार बाबांना उघडले. पाहतात तो श्री स्वामी मठात नव्हते. सर्वांना खूप आश्चर्य वाटले. मठातून श्री स्वामी बाहेर गेले कसे हे बाबांना कळत नव्हते, कारण मठाच्या त्या खोलीतून बाहेर पडायला कोणता दुसरा रस्ता नव्हता. श्री स्वामी गेले कुठे काही कळत नाही. बाबा रामदासी म्हणाले. तेवढ्यात मागून आवाज आला, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. सर्वांनी मागे वळून बघितले तर मागे श्री स्वामी उभे होते. सारे चकित झाले. सर्वांनी श्री स्वामींना नमस्कार केला. श्री स्वामींची थोडी सर्वांना पटली होती. स्वामींच्या या लीला जर आपणाला आवडल्या असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ.